तर हा एक लेख मला सुचला, तो मी लिहिला. त्या लेखाला मी नाव दिलं आहे एकत्र विभक्त, दोन विरुद्ध नावं. तर विभक्त राहण्याची पद्धत बऱ्याच वर्षापासून सगळीकडे रूढ झाली आहे आणि त्याला हा वाढता व्याप कारणीभूत आहे. व्याप म्हणजे प्रत्येकाच्या मागे असलेला त्याच्या त्याच्या कामाचा, धंद्याचा किंवा नोकरी असेल तर नोकरीचा प्रचंड ताण, सतत व्यग्रता म्हणजे व्याप. आता आपण सगळीकडे पाहतो. समजा 4 भाऊ असले तर त्यांच्या एकूण 4 बायका, पुन्हा प्रत्येकाची 2-2, 3-3 मुलं बाळं, तिथले म्हातारे आजी आजोबा वगैरे वगैरे, जवळपास 25-30 लोकांची ही एक मोठी फॅमिली असते. पण सगळेजण कसं पृथक पृथक राहतात. सगळे एक, पण संसार प्रत्येकाचा वेगळा. सगळेजण 4 वेगवेगळ्या शहरात राहत असतात आणि त्यांचे हे वृद्ध आईवडील 2-2, 3-3 महिने प्रत्येक मुलाजवळ असतात. पुन्हा इकडून तिकडे, तिकडून इकडे त्यांचा मुक्काम बदलत असतो. कधीतरी वर्षाला एकदा दिवाळी किंवा लक्ष्मी असा काही सण आला तर सगळे 4 जण पुन्हा एकत्र येतात. 4 दिवसानंतर पुन्हा पक्षी आपल्या आपल्या घरट्यात. किंवा एखादी वाईट घटना घडली तर तिचे 10 दिवस किंवा 14 दिवस जे असतात तेवढंच पुन्हा एकत्र जमतात. विधी संपला की पुन्हा गायब. असो, आता ही जी विभक्त राहण्याची प्रथा पडली त्यामध्ये दोष कुणाचाच नाही. माणसाचे जीवनच तेवढे धावपळीचे बनले आहे की जॉईंट म्हणजे एकत्र कोणी राहूच शकत नाही. प्रत्येकाच्या वैयक्तिक समस्या निर्माण झाल्या आहेत. लांब राहिलं म्हणजे एकमेकांचे अटॅचमेंट संपते असं नाही, पण दिवसच तसे आले आहेत. आता पुराण काळात बघा. पुराण काळात रामायण महाभारत हे ग्रंथ आपण वाचले. महाभारतामध्ये तर 100 कौरव होते की, मग ते काय पृथक पृथक राहिले काय? नाही. त्यांचा एकच विशाल असा राजवाडा असेल, म्हणजे अपार्टमेंट आपल्या आजच्या भाषेत. 100 जणांना काही 100 वेगवेगळे फ्लॅट नव्हते, म्हणजे प्रत्येकाचा एक 2 BHK नव्हता त्या काळात. तसा इतिहासात कुठे उल्लेख नाही. नाहीतर 100 कौरवांचे 100 फ्लॅट, मग प्रत्येक फ्लॅटवर एकेकाचे नाव. कौरव नंबर 1, त्याच्या पुढचा फ्लॅट कौरव नंबर 2, असं 100पर्यंत चालू. असो, ते सगळे शेवटपर्यंत एकत्रच राहिले. त्याचे कारण म्हणजे त्या काळात नोकऱ्या नव्हत्या. त्या काळात जर सर्व्हिस हा शब्द माहीत असता तर सर्वांनीच म्हणजे सगळ्या कौरवांनी नोकऱ्या धरल्या असत्या. दुर्योधन LICमध्ये, दुःशासन MSEBमध्ये, बाकीचे ते सगळे इतर कौरव, कुणी ZP कुणी बँकेमध्ये, कुणी तहसील ऑफिसमध्ये, कुणी कलेक्टर ऑफिसमध्ये वगैरे वगैरे, चलू द्या, सगळे नोकरीला लागले असते. सगळेजण सकाळी ऑफिसला जायचं आणि संध्याकाळी घरी परत यायचं, असंच करीत राहिले असते. आता या ठिकाणी शकुनी मामा जो आहे त्याला कुणी नोकरीवर घेतलं का नाही हे पाहणं आवश्यक होतं, कारण तो शकुनी मामा होता. असो, तर सगळ्याच कौरवांनी जर अशा नोकऱ्या धरल्या असत्या तर मग हे महाभारताचं युद्ध झालंच नसतं. कारण युद्ध करायला वेळ आहेच कोणाला? सकाळी जायचं आणि संध्याकाळी परत यायचं थकून भागून. युद्ध कधी करणार? असो, तर एकत्र राहण्याचा हा एक फार मोठा धोका असतो. तो धोका म्हणजे लगेच आपापसात युद्ध सुरू होतं. आता हेच पाहणं, सध्या तर या 20व्या शतकात एक युद्ध सुरू झालंच आहे की आपल्या नशिबाला. आपण पाहतच आहोत. एकमेकांपासून ही सगळी राष्ट्र लांब लांब स्थित आहेत. मग लांब असूनही भांडणं कशामुळं? जवळजवळ असलं तर कुरघुर व्हावी. लांब राहिल्यावर संबंधच काय येतो भांडणाचा? आता या सर्व राष्ट्रांना केव्हा कळेल ते कळो. एकत्र राहा की विभक्त व्हा, युद्ध आहेच.